नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचे एफडीए आयुक्त तुकारामजी मुंढे साहेब यांच्या वतीने सर्व ऍक्टर्स जे पान सुपारी किंवा सुगंधी सुपारी त्या नावाच्या ब्रँडची ऍड करतात अशा सगळ्यांना नोटिसेस इश्यू झालेल्या आहेत. 4 जुलै 2025ला मी सभागृहामध्ये या विषयाची मागणी केली होती. कारण हे ऍक्टर्स आमच्या तरुणांचं कुठेतरी एक इन्स्पिरेशन असतात, आमचे रोल मॉडेल असतात. माझी खरं त्यावेळेसच मी सर्व ऍक्टर्सला विनंती केली होती की आपण कुठेतरी ह्या ऍडव्हर्टाईज थांबवल्या पाहिजे. कारण यांच्याकडनं ही तरुणाई कुठेतरी प्रेरणा घेत असते आणि अशी प्रेरणा जर चुकीची प्रेरणा या तरुणाईला मिळाली तर ते अतिशय चुकीचं होतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अक्षय कुमार सारखे ऍक्टर इतके चांगले काम करतात. त्यांचं टॉयलेटचं आंदोलन असेल किंवा सॅनिटरी पॅड संदर्भातली त्यांनी जी जनजागृती केली होती ही अतिशय महत्वाची अशी प्रेरणा घेणारी गोष्ट आहे. आणि अशा ऍक्टर्सनी जर पान सुपारी असेल, गुटखा असेल, अशा चुकीच्या अंमली पदार्थ जे प्रोहिबिटेड प्रोडक्ट्स आहेत अशांची ऍडव्हर्टाईज केली तर नक्कीच आमची तरुणाई भरकटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही कारवाई अतिशय स्वागतार्ह आहे आणि पुढे जाऊन नक्कीच ऍक्शन झाल्या पाहिजे. माझी आपल्या मार्फत एफडीए आणि एफएसएसआयला ही विनंती असणार आहे की जे प्रोडक्ट्स जे ब्रँड नेम्स आहेत ते आपल्या नावाचा म्हणजे एकीकडे ते ऍडव्हर्टाईज इलायचीची किंवा सुपारी तिथे बडीशॉपची करतात आणि प्रोडक्ट विकताना ते तिथं सुगंधी सुपारी असेल, गुटखा असेल किंवा सुगंधी तंबाखू जे इलिगल प्रोडक्ट्स आहेत किंवा ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बंदी आहे असे प्रोडक्ट्स विकले जातात. दुर्दैवाने इतर राज्यामध्ये बंदी नसल्यामुळे तिथनं हे प्रोडक्ट्स येत असतात. तर याच्यावरती कंट्रोल आणायचं असेल तर कुठेतरी या जाहिरातींवरती बंदी आली पाहिजे. हे जे मिसलिडिंग ऍडव्हर्टाईज आहेत याला कुठेतरी रोक झाली पाहिजे आणि एक मोठं पाऊल आयुक्त तुकारामजी मुंढे साहेबांनी उचललेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आणि महाराष्ट्र सरकारचे आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष असे आभार मानतो आणि या कारवाईचे मी स्वागत करतो. धन्यवाद.